बांधवांनो, आज आपण एका अशा व्यक्तीसोबत चर्चा करणार आहोत की त्यांचा बऱ्यापैकी धनगर आरक्षण या विषयावरती अभ्यास झालेला आहे। सर, 2 दिवसापूर्वी आपण एक सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल केली होती की सन 1950 सालीच धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं आहे। मग आता धनगर समाज आरक्षणाची मागणी का करत आहे? नमस्कार। फार सुंदर तुम्ही प्रश्न विचारला बरं का। कारण समाजामध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 70 वर्षापासनं अनेक वेळेला धनगर समाजांनी पूर्वीच्या कालखंडामध्ये आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी आंदोलनं केली। त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा अशीही मागणी केली। आणि खरं तर मी तुम्हाला विथ डॉक्युमेंट कागदपत्रानुसार हे सगळा विषय समजून देण्यासाठी तयार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा मी 2 दिवसापूर्वी ही पोस्ट व्हायरल केली की बाबा 6 सप्टेंबर 1950ला धनगर जमातीचं आरक्षण मिळालेलं आहे, त्यानंतर मला जे मेसेज यायला लागले, अनेक प्रकारचे मेसेज आले, कोणी माझ्यावर टीकाही केली। परंतु दुर्दैवाने मी तुम्हाला असं नमूद करू इच्छितो इथे की खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेच्या कलम 342चं 1 जर पाहिलं तुम्ही, तिथं स्पष्ट उल्लेख अध्यादेश जो जारी झालेला आहे 6 सप्टेंबर 1950ला, म्हणजेच राष्ट्रपतीच्या पहिल्या अध्यादेशानुसार म्हणजे शिव 22 अध्यादेशानुसार महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं आहे। परंतु लगेच तुम्हाला लोक प्रश्न मला असाही विचारतात की 1950ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात होतं का? परंतु जेव्हा तुम्ही याचा पूर्णत्वपणे अभ्यास करणार आहात तेव्हा तुमच्या नक्की लक्षात येईल की त्या काळात महाराष्ट्र नव्हता। कारण तेव्हा विदर्भाचा जो भाग आहे तो भाग सीपी अँड बेरारमध्ये होता। आजचा जो पश्चिम महाराष्ट्र म्हणतो तो आपण मुंबई प्रांतामध्ये होता। आणि आजचा जो मराठवाडा आहे तो मराठवाडा हैदराबाद स्टेटमध्ये होता। परंतु आरक्षण 1950ला मिळालं म्हणजे आरक्षण हे केंद्र सरकारचं आहे। तेव्हा जरी महाराष्ट्रात नसला तर संयुक्त महाराष्ट्र होता। म्हणजे भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर इथं तो समाज राहत होता, ती जमात राहत होती, धनगर जमात, आणि म्हणून आरक्षण हे 1950लाच मिळालेलं आहे। परंतु दुर्दैवाने लोकांनी याचा अभ्यास केला नाही, कोणी प्रमाणपत्राची मागणीच केली नाही, आणि मागणीच न केल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळालं नाही। पण धनगर समाजातील अनेक लोकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, पण त्यांना प्रमाणपत्र नाकारण्यात आलं, त्याचं काय कारण असू शकतं? हां सर, कसं आहे, मला हेही मान्य आहे आणि अनेक लोकांनी मला मेसेज करून हेही विचारलं की सर तुम्ही म्हणताय की प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही अर्जच केला नाही, पण काही लोकांनी तर अर्ज केला होता। महाराष्ट्रामध्ये बोटा मोजल्या इतपत लोक, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 3-4 लोकांनी महाराष्ट्रात अर्ज केला, परंतु तो एकतर चुकीच्या माहितीच्या आधारे केला आणि त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळालं नाही, मुद्दा नंबर 1। मुद्दा नंबर 2 असा आहे की आज मग लोक असाही प्रश्न विचारतात की सर तुम्ही एवढं कॉन्फिडन्सनं सांगताय की तुमचं प्रमाणपत्र आरक्षण हे मिळतं, म्हणजे आरक्षण ऑलरेडी आहे, तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं, मग तुम्ही प्रमाणपत्र काढलंय का? तुमचं प्रमाणपत्र दाखवा ना, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, सगळं तुम्ही सांगताय की आपल्याला काही अडचण नाही, धनगरांना स्पष्ट आरक्षण एस टीमध्ये आहे, 36 नंबर धनगर आहे परिशिष्ट 9मध्ये, मग तुम्हाला प्रमाणपत्र मिळालंय का? याचं उत्तर तर माझ्याकडे नाही आहे। मग तुम्ही कसं कोण्या आधारावर दावा करता की समाजाला प्रमाणपत्र मिळतं? लक्षात घ्या, मी जसं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे यांनी प्रमाणपत्राची मागणी केली आणि फेटाळली। परंतु आज मी जरी अर्ज केला तरीही मला प्रमाणपत्र मिळणार नाही। तर ते कसं काय? तर विषय कसा आहे, प्रमाणपत्र तुम्हाला इश्यू कोण करतो? इथले प्रशासकीय अधिकारी, मग ते SDOच्या मार्फत एस टी प्रमाणपत्र मिळत असतं। परंतु हे प्रमाणपत्र देत असताना तो संबंधित अधिकारी या भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो का? त्याला तिथं काय नमूद आहे हे माहीत आहे का? तर नाही।
शासनाच्या आदेशानुसार म्हणजे शासन जो त्यांना आदेशित करतं तेवढंच काम करणं हे त्या संबंधित अधिकाऱ्याचं काम आहे. परंतु ज्या वेळेला अधिकारी तुमचा जो अर्ज आहे तो फेटाळतो, त्याच्यानंतर तुम्हाला अपील करावं लागतं आणि ते अपीलही जरी फेटाळलं तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे. आणि न्यायालयामध्ये गेल्याच्यानंतर तुम्ही स्वतः सिद्ध करून दिलं की बाबा मला धनगरांना आरक्षण कसं आहे, कोण्या कायद्यानुसार आहे, त्याचे काय डॉक्युमेंट्स आहेत, हे जर तुम्ही न्यायालयाला पटवून दिलं तर 100% तुम्हाला आरक्षण मिळतं. कारण एवढंच आहे की आरक्षण हे धनगरांना आहे आणि मी धनगर आहे, एवढं जर तुम्ही सिद्ध करू शकलात तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं. आणि मी दाव्यानुसार सांगतो तुम्हाला, धनगराच्या आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही. जर आपण प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आणि तो जरी प्रशासनानं फेटाळला तरी तुम्ही न्यायालयामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र हे नक्की मिळतं. हे मी तुम्हाला विथ डॉक्युमेंट समजून देऊ शकतो, जे मी डॉक्युमेंट सोबत आहे माझ्या, वाटलं तर तुम्हाला मी दाखवू शकतो. बरं, तुम्ही असं म्हणता तर आता 2017 सालापासून मुंबई हायकोर्टात धनगर आरक्षणाबद्दल जी याचिका दाखल केली आता ते अजूनही त्याच्या तारखा सुरू आहेत, पण अजून पण त्याची निकाल का लागला नाही किंवा निकाल काय लागू शकतो, पॉझिटिव्ह का, त्याबद्दल आपलं म्हणणं काय? हां, फार सुंदर प्रश्न विचारला बरं का तुम्ही मला. कारण कसं आहे सर, एकतर पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला एक व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. जर माझ्यावर अन्याय झाला तर मला न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे. परंतु आता त्या केसबद्दल मला जरीही डीप माहिती नसलं तर माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला कायद्याचं नॉलेज आहे, कायदा जिथपर्यंत मी जाणतो ते मला असं वाटतं की पहिले मी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करायला पाहिजे. तो अर्ज जर प्रशासनानं फेटाळला तर मला न्यायालयामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. न्यायालयामध्ये मी माझी बाजू मांडून मला न्याय नक्की मिळू शकतो. आता तुम्ही जो विषय केला की तुमची कोर्टामध्ये एक याचिका मुंबई हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे, ती आता सध्या आज रोजी चालू आहे. तिचा काय निकाल लागल हे मी भाकीत करणं हे उचित होणार नाही. परंतु या 8 दिवसापूर्वी माननीय प्राध्यापक मधुशंकर टिळे साहेब माझ्याकडे आले होते आणि त्यांनी संबंधित जी काय आमची कोर्टामध्ये न्यायालयामध्ये जी केस आहे तिच्याबद्दल सगळे डॉक्युमेंट्स घेऊन माझ्याकडे आले की अशा अशा पद्धतीची ती केस चालू आहे. आणि ती जेव्हा मी अभ्यासली वाचली त्यानुसार फक्त मी भाष्य करतोय. तर मला असं वाटतं थोडंसं की त्या न्यायालयीन केसमध्ये जर आम्ही बाजू भक्कमपणे मांडली तर तिथं यश नक्की मिळू शकतं, तिथंही न्याय मिळू शकतो. परंतु मग आता तुम्हाला पहिले न्यायालयामध्ये आपली बाजू सिद्ध करत असताना काय मांडणं अपेक्षित आहे तर लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेच्या कलम अनुच्छेद 246, 67, 68 आणि 69 यानुसार जे की आरक्षण देत असताना मागासवर्ग आयोग कशाचा अभ्यास करतो तर मागासवर्ग आयोग अभ्यास करत असताना तुम्ही जर पाहिलं अनुच्छेद 246 काय सांगतं की 67 नुसार आपल्याला जे काही ऐतिहासिक स्थळे असतील, स्मारके असतील, अभिलेख असतील तर याचा अभ्यास त्या संबंधित समाजाचा, जमातीचा, जातीचा केला जातो आरक्षण देत असताना. मग तुम्हाला हे भक्कमपणे मांडावं लागेल की आमचे स्मारक आहेत का महाराष्ट्रात, तर जरूर आहे. आज जर तुम्ही चोंडीला गेलात तर तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आहे. पुरातत्वीय स्थळे तुम्हाला हे विथ डॉक्युमेंट दाखवावं लागेल की तिथं अभ्यास करताना DHANGAD धनगड लिहिलेला आहे का धनगर आहे. मी तुम्हाला दाव्यानुसार सांगतो हे सगळे पुरावे आमच्याकडे आहे. त्या अभिलेखामध्ये स्पष्ट DHANGAR धनगर अशी नोंद आहे. आता राहिला विषय कलम कुठलं वापरलं जातं आरक्षण देत असताना 246चं 68वर. 68 काय सांगतं, भारताची भौगोलिक परिस्थिती भूशास्त्रीय, वनस्पतीशास्त्रीय, प्राणीशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीय रित्या त्या जमातीचा अभ्यास केला जातो. मग धनगरांचं आरक्षण देत असताना तिथं या जमातीचा धनगरांचा अभ्यास करत असताना जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ते धनगरांचे आहेत का धनगरांचे आहेत
धनगराचेच आहे, DHANGAR, तिथं रायबहादूर हिरालाल असतील, हा, तर यांचे किंवा रसेल असतील, यांचे पुरावे न्यायालयाला मान्य आहे आणि मग ते डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायालयामध्ये दाखवावे लागतील. म्हणजे मला सांगायचा मतितार्थ एवढा आहे, आपली बाजू तिथं लावून धरत असताना पहिले तुम्हाला हे सांगावं लागेल. बघा, तुम्ही जेव्हा STचं प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज दाखल करता तर त्या अर्जावर स्पष्ट तुम्हाला तिथं दिलेलं असतं की तुम्हाला 6/9/1950चा जो अध्यादेश आहे त्याच्यानुसार आरक्षण दिलं जातं, त्याच्यानुसार तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं. मग त्या 6/9/1950च्या अध्यादेशामध्ये तुमचं नाव आहे का? परिशिष्ट 9मध्ये 36 नंबरला आहे, तुमचं नाव आहे. परंतु इथंही असं विचारलं जातं की मग हे तुम्हाला पहिले न्यायालयामध्ये दाखवून द्यावं लागेल, तो अध्यादेश दाखवावा लागेल. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, पुन्हा 69, मी जसं म्हणालो की 246चा कलम 246चा 69 जर तुम्ही पाहिला तर जनगणना विचारात घेतल्या जातात मग आरक्षण देत असताना. आणि मग त्या जनगणनेमध्ये धनगर आहे का धनगर आहे हे तुम्हाला कोर्टाला दाखवून द्यावं लागेल, माननीय न्यायालयाला दाखवून द्यावं लागेल. आणि तिथं जनगणनेमध्ये, कारण जेव्हा धनगरांचं आरक्षण दिलं गेलं तेव्हा शेवटची जी जनगणना आहे 1931ची ती जनगणना ग्राह्य धरलेली आहे. आणि मग तेव्हाची जी जनगणना मग ती CP अँड बेगरची वेगळी असेल, इथं मुंबई प्रांताची वेगळी असेल, हैदराबाद स्टेटची वेगळी असेल, पण त्या सगळ्या जनगणनेमध्ये काय नाव आहे, तिथं धनगर लिहिलेलं आहे का धनगर आहे हे तुम्हाला न्यायालयाला दाखवावं लागणार आहे. तर तिथं स्पष्ट DHANGAR धनगर हा शब्दच लिहिलेला आहे. हे सगळे पुरावे जेव्हा तुम्ही न्यायालयाच्या समोर ठेवाल, म्हणजेच मी जसं म्हणालो की 6 सप्टेंबर 1950ला जे तुमचं आरक्षण मिळालं धनगरांचं, तो जे अध्यादेश आहे तो अध्यादेश कोर्टाच्या समोर ठेवावा लागेल. आणि हे जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये मांडाल तर तुम्हाला नक्की तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु दुर्दैवाने जसं मी म्हणालो की मला काही त्या केसबद्दल फारसं बोलण्याचा अधिकार नाही आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या केसचा फार अभ्यास केला नाही मी, परंतु मला जे काही गोष्टी वाचल्या, मी माझ्या निदर्शनात जेवढं आलं तेवढंच मी तुम्हाला सांगतो आहे की त्या केसमध्ये धनगड आणि धनगर या शब्दावर जास्त उहापोह केलेला दिसला मला. कारण तुम्ही जर म्हणत असाल की महाराष्ट्रामध्ये धनगर नाहीत, एक जमात नाही म्हणून धनगर आहेत, असं होत नाही. कारण एक व्यक्ती नाही आहे आणि म्हणून त्याचा समानार्थी शब्द धनगर येतो म्हणून त्याला घ्या, असं जर तुम्ही कोर्टात ही जर बाजू मांडायला गेलात तर मला वाटतं आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागेल. कारण आपल्याला धनगरांचा काही संबंध नाही. लक्षात ठेवा, जेव्हा आरक्षण मिळालं कोण्या आधारे मिळालेलं आहे ते पुरावे, आणि आज रोजी तुमच्या त्या अध्यादेशामध्ये काय नाव आहे एवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट धनगर आहे, अध्यादेशामध्ये धनगर आहे. आणि जेव्हा मागासवर्ग आयोगानं जो अभ्यास केला आणि तो अहवाल जेव्हा संसदेपर्यंत गेलेला आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या कागदपत्रामध्ये इंग्रजी भाषेत सुद्धा धनगर DHANGAR असं आहे. आणि म्हणून तुम्हाला न्यायालयाला सांगावं लागेल की हे आरक्षण जे आहे 36 नंबरचं हे आरक्षण धनगरांचं आहे आणि मी धनगर आहे आणि म्हणून मला प्रमाणपत्र मिळावं. परंतु गंमत कुठं झाली, मग आतापर्यंत या धनगर जमातीला प्रमाणपत्र का मिळालं नाही त्याचंही कारण मी तुम्हाला इथं विशेषत्वाने नमूद करेल. विषय असा झाला की जेव्हा आपली भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा भारतीय राज्यघटना ती कोण्याही भाषेत असो, इंग्रजी असो, हिंदी असो, उर्दू असो किंवा संस्कृत भाषेमध्ये लिहा, परंतु ती भाषा लिहित असताना तुम्ही कुठल्या लिपीचा वापर केला पाहिजे तर तिथं स्पष्ट दिलेलं आहे की आपण भारतीय राज्यघटना ही त्या भारतीय राज्यघटनेचा देवनागरी लिपीचा स्वीकार केलेला आहे. देवनागरी लिपीमध्ये भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे आणि म्हणून देवनागरी लिपीत लिहिल्याच्या नंतर तिच्या जन्मकुंडलीकडे जावं लागेल. एखादं अक्षर दुसऱ्या भाषेत कन्वर्ट होत असताना त्याचं नेमकं काय होतं तर तुम्ही धनगराचा जर अभ्यास केला धनगर हे चारी पण अक्षरं जेव्हा एका भाषेतून, मग ती देवनागरी लिपी इंग्लिशमध्ये असो का मराठी असो का हिंदी असो, तिचं कन्वर्ट होत असताना कुठंही डव होत नाही. पण दुर्दैवाने आपल्या
भारताचं जे काही जो अध्यादेश आहे, जो CO 22चा अध्यादेश आहे, त्याचा जर इंग्रजीमध्ये पाहिलं तर DHANGAD धनगड असा आलेला आहे. आणि देवनागरी हिंदी किंवा मराठीमध्ये काय लिहिलेलं आहे आजही स्पष्ट शब्दात धनगर लिहिलेला आहे. परंतु प्रशासकीय जे अधिकारी आहेत हे काय ग्राह्य धरतात, DHANGAD धनगडांना आरक्षण आहे. पण आपण न्यायालयाला हे पटवून द्यावं लागेल की जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचं 343 ख जर विचारात घेतलं तर काय सांगतं की इंग्रजी भाषेच्या जोडीला देवनागरी हिंदी लिपीचा वापर करावा लागेल. आणि 344 ख काय सांगतं की तुम्हाला इंग्रजी भाषेचा आग्रह धरता येणार नाही. मग लोक प्रश्न असाही विचारतात सर की तुम्ही असं सांगताय की इंग्रजी मान्य नाही आहे, तुम्ही 351 सांगताय घटना की घटनेला मान्य असलेल्या भाषा, घटनेमध्ये इंग्रजी दिलेली नाही आहे, घटनेमध्ये मराठीच तुम्हाला ग्राह्य धरावं लागेल असं तुम्ही म्हणताय. इंग्रजीत काय लिहिलं आहे आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही, मराठीमध्ये काय लिहिलं आहे धनगर आहे. मग तुम्ही असं म्हणता तर आज रोजी न्यायालयामध्ये सगळा कारोबार हा तर इंग्रजीमध्येच चालतो ना, बरोबर ना. पण तुमच्या माहितीस्तव मी सांगू इच्छितो, तुम्ही जर बघितलं, तुम्ही जर घटना नीट उघडून बघितली ना तर तुमच्या लक्षात येईल की न्यायालयाची जी काही भाषा आहे तर न्यायालयाच्या भाषेला सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असतील तर 348व्या कलमानुसार तिथं असं सांगितलं भारतीय राज्यघटनेत. ते 348व कलम क जर बघितलं तुम्ही तर त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की न्यायालयाचा कारोबार म्हणजे तिथला व्यवहार चालवायचा असेल तर भाषा कुठली आहे, इंग्रजी आहे. परंतु शासनाचा कारोबार चालवणारी जी भाषा असते ती भाषा मात्र इंग्रजी नाही आहे, ती संबंधित त्या राज्याची राज्यसंघाची भाषा. मग महाराष्ट्रासाठी मराठी असेल, कर्नाटकसाठी कर्नाटक असेल, म्हणजे जे राज्य भाषावार प्रांताची जेव्हा 1956ला ज्या निर्मिती झाली महाराष्ट्राची, कारण जो कायदा झाला 1956ला भाषावार प्रांत निर्माण करायचा आणि मग 1960ला 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आणि मग 1964ला लगेच आपल्या महाराष्ट्र राज्याने एक कायदा केला, एक अध्यादेश पारित केला की या राज्याची भाषा शासकीय भाषा कुठली राहील, ती मराठी राहील. आणि नुकतंच तुम्ही जर 7 मे 1918चा जर विचार केला, एक स्पेशल GR काढला शासनाने. जर तुम्हाला या शासनाचा जो कारोबार बघायचा आहे ना तो कोण्या भाषेत असला पाहिजे, मराठीत असला पाहिजे. जर मराठी भाषेचा जेव्हा वापर नाही केला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. म्हणजे मला सांगण्याचा हेतू हा आहे, हे विषय डीप आहे. हे जेव्हा तुम्ही कोर्टाला पटवून देणार आहात विथ डॉक्युमेंट, म्हणजे तुम्हाला कागदपत्र दाखवावे लागतील हे, तर तुम्हाला यश हमखास आहे. परंतु दुर्दैव असं आहे धनगर समाजाचं किंवा जमातीचं, मी खेदानं नमूद करेन की आमचा समाज सर कसा झाला की हा मुळात अज्ञानी समाज. 1990पर्यंत त्याला कळलंच नाही मला आरक्षण आहे म्हणून, कसं तरी त्याला कळायला लागलं. आणि काही राजकीय हव्यासापोटी इथल्या व्यवस्थेतील काही लोकांनी तात्काळ यांना अनधिकृतरित्या NTचं आरक्षण दिलं. NTचं आरक्षण देत असताना धनगर व तत्सम जाती, धनगर म्हणजे धनगर ही मुख्य जमात आहे, मुख्य जात आहे, आणि तिच्या पोट जमाती म्हणजे हटकर असेल अजून कोण असेल या सगळ्या तत्सम जाती त्या NTच्या मध्ये टाकल्या आणि NTचं आरक्षण या इथल्या व्यवस्थेनं धनगर समाजाच्या माथी लावलं. परंतु त्याच्यानंतर कालांतराने काही लोकांच्या निदर्शनास असं आलं की STचं जे आरक्षण आहे हे धनगरांसाठी आहे, तिथं तत्सम हा शब्द लिहिलेला नाही आहे, म्हणजेच हटकरांना हे प्रमाणपत्र मिळणार नाही असा गैरसमज इथल्या काही लोकांना झाला. आणि दाव्यानुसार सांगतो तुम्हाला. आता काही लोक म्हणतील मी असं कसं काय बोलतो, कारण तसे मला मेसेज आले काही लोकांचं म्हणजे हटकर जमातीतील काही लोकांचं म्हणणं असं आलं, ते माझ्याशी त्यांनी वादंग घातला की सर कारण काय असू शकतं वादंगाचं, हां आरक्षण मिळणार नाही का किंवा त्यांचं त्याबद्दल काय. हा सर त्यांचा असाही गैरसमज झाला. त्यांचं म्हणणं आलं की NTचं प्रमाणपत्र देत असताना NT मध्ये धनगर व तत्सम जाती म्हणजेच त्याच्या उपजाती हे आलेलं आहे. परंतु जेव्हा CO 22चा जो अध्यादेश आपण जर बघितला राष्ट्रपतीचा तर त्याच्यामध्ये ओरॉन कॉमा
धनगर एवढं लिहिलेलं आहे, मग तिथं कॉमा हटकर नाही आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे, हटकर समाजातील काही नेत्यांचं. तर मी त्यांना हेही समजून सांगितलं की धनगर जमात ही एक मुख्य जमात आहे आणि तिची पोट जमात ही हटकर आहे, एक शाखा आहे आणि म्हणून तिथं ते नाव येणार नाही. परंतु दुर्दैवाने त्यांना हे न पटल्यामुळं काही विघ्न संतोषी लोक अशी असतात की मग जर धनगरांना प्रमाणपत्र मिळालं आणि आम्हाला नाही मिळालं तर मग हटकर आणि धनगर हे वेगळे होतील आणि आपला राजकीय खूप नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून काही लोकांनी चुकीचे अर्थ काढून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असं माझं मत आहे. आणि यामध्ये जो भाषेचा तुम्ही सांगितलं मगाशी की देवनागरी भाषा किंवा इंग्लिश भाषा, आता त्या भाषेमुळे सरकारनं जाणून बुजून धनगर आणि धनगर हे समाजाला सांगून आरक्षण लांबणीवरती टाकत आहे असं तुम्हाला काय वाटतं? कसं असतं बरं का सर, फार सुंदर प्रश्न आहे तुमचा. गंमत अशी आहे की मी सरकारची चूक आहे असं म्हणत नाही, तुम्ही चुकीच्या मागणी करताना. अहो तुम्ही आज जर मराठा, खरंच मी जरांगे पाटलाचं अभिनंदन करेल खऱ्या अर्थानं. तुम्ही म्हणसाल मी जरांगे पाटील तर कुठून आणले. विषय असा आहे की त्यांनी जशी मागणी लावून धरली, आम्हाला आरक्षण द्या, विचार करायसारखी गोष्ट आहे सर की धनगर समाजाला 1950 पासून आरक्षण आहे म्हणजे आज 70 वर्ष उलटून गेले, परंतु तुम्ही मागणी चुकीच्या अर्थाने करताय. तुम्हाला रस्त्यावर यायची गरज नव्हती. मी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला सर. तुम्ही पहिल्यांदा काय करायला पाहिजे होतं, प्रत्येकानं स्वतःचा अर्ज म्हणजे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसीलच्या माध्यमातून SDO ला अर्ज जायला पाहिजे होते. ठीक आहे ना, सरकार काय म्हणून तुमच्या घरी आणून देईल. तुम्ही आरक्षण कोणाला मागताय, मुख्यमंत्र्याला. अहो त्यांनी तर आधीच देऊन टाकलेलं आहे ना. मग तुमचं काम आहे अर्ज दाखल करणे, मान्य करतो मी, अर्ज तुमचा फेटाळला. SDOने तुम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही, तुम्ही त्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे तुम्ही अपील करा, अपीलमध्ये फेटाळला, आनंदाची गोष्ट आहे, काही तुम्हाला टेन्शन नाही. तुम्ही न्यायालयामध्ये जा, जसं मी आत्तापर्यंत म्हणालो की हे पुरावे दाखल करा कोर्ट म्हणजे आता इथून पुढे अर्ज दाखल करून फेटाळल्यानंतर अपील करायचं, अपील सुद्धा जर फेटाळला तर न्यायालयात तुम्हाला जाता येतात. न्यायालयामध्ये जबाब देण्याची म्हणजे उत्तर देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मग तेव्हा तुम्हाला द्यावंच लागेल प्रमाणपत्र, न्यायालय तुम्हाला मिळवून देईलच. आता तुम्ही जे म्हणलात की तुमची न्यायालयामध्ये जी केस आहे तिचं काय होईल, यश येईल का अपयश येईल, तसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी हे सगळं जे काही आहे पुरावे हे दिले आहे का, तुम्ही मागणी काय केलेली आहे यावर सगळ्या गोष्टी डिफेंड आहेत. आता तुमच्या काही लोकांचं म्हणणं असंही आलं, मला असेही फोन आले की जर उद्या न्यायालयामध्ये आपण हारलो तर आपला धनगरांचा परत न्यायालयात जाण्याचा रस्ता बंद होईल का कायमचा. अजिबात होणार नाही. कारण एका व्यक्तीनं, तुम्ही जरी न्यायालयाला सांगितलं की मी समाजासाठी लढतोय आणि सामाजिकदृष्ट्या माझ्यावरच पूर्ण जबाबदारी दिलेली आहे समाजाने, हां इफेक्ट नक्की होईल, तुमच्यावर इफेक्ट होईल. जेव्हा तुम्ही परत कोर्टात जाल तर तो मुद्दा तिथं येणार आहे. परंतु परत जाणारा व्यक्तीसुद्धा जर मी म्हटल्याप्रमाणे, मी जसं आत्ता तुम्हाला सांगितलं, आरक्षण कोण्या मुद्द्यावर मिळत असतं त्या सगळे डॉक्युमेंट्स, आणि आज रोजी धनगरांचं जे आरक्षण अबाधित आहे, मी अबाधित हा शब्द हेतुपुरस्सर वापरतोय जबाबदारीने. कारण आज इंग्रजीमध्ये धनगड असं जरी लिहिलेलं असेल आणि मराठीमध्ये स्पष्ट धनगर लिहिलेलं आहे आणि घटनेचं कलम 343चं ख जर वाचलं तर तुम्हाला मी आत्ताच सांगितलं तिथं असं स्पष्ट लिहिलेलं आहे, इंग्रजी भाषेच्या जोडीला हिंदी देवनागरी आहे. मग तिथं काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला ग्राह्य धरावं लागतं. तिथं मराठीमध्ये धनगरच आहे. हां एक प्रश्न आहे, मी मुद्दा म्हणून तेही सांगेल, जेव्हा प्रशासनाकडे तुम्ही नाकारल्याच्या नंतर तुमचं प्रमाणपत्र ते तुम्हाला हे हवाला द्यायला विसरत नाहीत की आम्ही मराठीच ग्राह्य धरतोय ना, हिंदीच ग्राह्य धरतोय ना, पण 1976चा जो अध्यादेश आहे त्याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा धनगड केलेला आहे. पण गंमत अशी आहे बघा, त्या अध्यादेशाच्या पहिल्याच पेजवर एक टीप दिलेली आहे. तिथं सांगितलं आहे की हे आम्ही भाषांतर केलं आहे. कोणी केलं भाषांतर, यांना भाषांतर करण्याचा अधिकार आहे का आदिवासी संशोधन संस्थेला पुण्याच्या? अजिबात नाही. त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं. एखादा शब्द जर तुम्हाला त्याचा अर्थबोध होत नसेल तर त्याचं इंटरप्रिटेशन अर्थ लावावा लागतो घटनेच्या कायद्यानुसार, घटनेच्या कलमेनुसार, आणि म्हणून त्याचा तुम्हाला काही इफेक्ट होणार नाही न्यायालयामध्ये.
आणि म्हणून माझी सर्व समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून एक विनंती असेल, तुम्ही कोणाच्याही कोणाचं ऐकून दिशाभूल करून घेऊ नका. माझा स्वभाव असा आहे सर की तुम्ही बोली किंवा तोंडी भाषेवर बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही प्रत्यक्ष कागदपत्र पहा. आणि मी आव्हान देतो महाराष्ट्रातील जनतेला, कोणीही माझ्यासमोर यावं आणि मी त्यांना माझे हे स्वतःचे डॉक्युमेंट्स नाहीत, शासनाचे डॉक्युमेंट्स आहेत, मी तुम्हाला समजून देईल आणि हे प्रत्यक्ष दाखवेल की आरक्षण आजही धनगरांचं अबाधित आहे. ही धनगरांची दिशाभूल आहे आणि प्रत्येकानं ह्या कोणाच्याही तोंडी म्हणजे बोलण्यावर विश्वास न ठेवता स्वतः आपले डॉक्युमेंट्स काढावे, म्हणजे धनगर असल्याचे पुरावे सिद्ध करावे. म्हणजे तुमचं खासरापत्र असेल, तुमचं निर्गम असेल, हे तुमची धनगर असल्याचे पुरावे घेऊन तुम्ही तहसीलदारामार्फत SDOला अर्ज करणं गरजेचं आहे. मी या मताचा आहे. तुमचा अर्ज फेटाळू द्या, काही अडचण नाही. त्या तहसीलदाराशी किंवा त्या SDOशी भांडत बसू नका. त्यांचं जे काही फेटाळल्याच्या नंतर जे लेखी कारण आहे ते घेऊन तुम्ही न्यायालयात जा. कारण त्यांना प्रशासनाचं कसं आहे, हे नोकर वर्ग आहे, यांनी हे घटना बघत नसतात सर. यांना जे शासनाचे आदेश असतात त्याप्रमाणे काम करतात. तुम्ही कोर्टात गेल्याच्या नंतर त्याचं उत्तर देणं शासनावर बंधनकारक आहे. त्यावेळेला तुम्हाला 100% प्रमाणपत्र मिळतं, हा माझा दावा आहे. बरं, तुम्ही कोर्टात गेल्यावरती मिळते असं म्हणता, तर इथून पुढे धनगरांनी रस्त्यावरची लढाई का न्यायालयीन लढाईकडे जास्त लक्ष द्यावं? सर, मी या स्पष्ट मताचा आहे. रस्त्यावरची लढाई तेव्हा लढावी लागते ज्या वेळेला एखाद्या जमातीला आरक्षण हवं असतं नव्याने, आणि नव्याने आरक्षण जर हवं असेल तर ते राज्य सरकारचा कुठलाही अधिकार, याच्यात त्याला अधिकार नाही आहे. लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेच्या कलम 342च्या 1ची तरतूद जेव्हा तुम्ही पाहता, ती पाहिल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येतं, एखाद्या जातीला किंवा जमातीला आरक्षण द्यायचं असेल, मिळवायचं असेल तर काय करावं लागतं? राष्ट्रपतीच्या सल्ल्यानुसार इथल्या राज्यपालानं, म्हणजे त्या संबंधित राज्य सरकारने एक मागासवर्ग आयोग गठीत करणं गरजेचं असतो. तो मागासवर्ग आयोग गठीत केल्याच्या नंतर ज्या जातीला आरक्षण हवं असतं त्या जातीचा सर्वांगीण अभ्यास करावा लागतो. म्हणजे तो आयोग करत असतो. तो मागासवर्ग आयोग कशाचा करतो? तो पाठीमागच्या जनगणना लक्षात घेतो. तो भौगोलिक, भूशास्त्रीय, स्मारके, मानववंशशास्त्र, हे सगळ्याचं, म्हणजे तुम्ही राहता कसं, ढोबळ सांगतो, राहता कसं, खाता काय, तुमचे देव कोण, वगैरे वगैरे, तुमची फक्त आर्थिक परिस्थिती बघून आरक्षण नाही दिलं जात सर. आणि मग तो अहवाल स्वीकारल्याच्या नंतर संबंधित राज्याच्या जी विधानसभा असेल, विधान परिषद असेल, या दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव पारित होऊन तो संसदेला गेल्याच्यानंतर, संसदेकडे गेल्याच्यानंतर, संसदेच्या दोन्ही सभागृहानं पारित केल्याच्यानंतर तो जेव्हा राष्ट्रपतीकडे जातो आणि राष्ट्रपतीची त्याच्यावर सही होते, त्यावेळेला त्या संबंधित जमातीला आरक्षण मिळत असतं. धनगर समाजाचं हे सगळंच झालेलं आहे. रस्त्यावर उतरून करता काय तुम्ही? रस्त्यावर उतरायची लढाई धनगर समाजाची असू शकत नाही, ना न्यायालयीन लढा असू शकत नाही, माझं मत आहे. फक्त कसं आहे, तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण असूनही, तो घटनेत असूनही जर ते प्रमाणपत्र तुम्हाला मिळत नसतील तर याचा अर्थ तुमच्यावर अन्याय होतो. आणि जर अन्याय तुमच्यावर झाला तर तुम्हाला न्याय हा द्यावाच लागतो. जर तुम्ही घटनेचं जर बारकाईनं अभ्यास केला तर 51चं क मधलं क जर बघितलं तर संविधानाचं पालन सर्वांनाच करावं लागतं, मग तो राष्ट्रपती का असेना देशाचा. आणि म्हणून कलम 51 क मधील क जर तुम्ही पाहिलं, म्हणून तुम्हाला संविधानाचं पालन करावं लागतं. अर्थात तुम्हाला संविधानानं आरक्षण दिलेलं आहे आणि म्हणून तुमचं प्रमाणपत्र कोणीही नाकारू शकत नाही, कोणीच नाकारू शकत नाही. कारण हा मूलभूत अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार तुम्हाला डावलता येत नाही. जर कोणी असा डावलाचा प्रयत्न केला तर त्या संबंधित व्यक्तीला, मग तो मुख्यमंत्री का असत नाही, त्याला 2 वर्षाची शिक्षा होते, जेल होते साहेब. एवढं सोपं नाही. फक्त कसं आहे, समाजानं पहिलं रितसर मार्गाने जाण्याची गरज आहे. तुम्ही पहिल्यांदा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणं गरजेचं आहे, नंतरची पुढची प्रक्रिया आहे सर. जर त्याच्यात काही अर्ज करताना आपल्या समाजाला तर त्यांना काय अडचणी आल्या तर तुम्ही तसा काही त्यांना एखाद्या अर्जाची तुम्ही आमच्याकडे बंच वगैरे आहे का, की त्यांना तुम्ही थोडक्यात तुमचा अर्ज डेमो म्हणून त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बंच करून ते त्यांना देऊ शकता? 100% मी समाजासाठी सर्वस्व द्यायला तयार आहे. माझ्याकडे
6/9/1950चा जो अध्यादेश पारित झाला तिथपासून आज रोजीपर्यंत, आता हा मी केंद्राचा विषय सांगितला, आरक्षण केंद्राचा असल्यामुळे तुम्ही दाखल केला होता? हो, मी केला होता, तेही मी तुम्हाला कधी केला सांगेल. लक्षात घ्या, ती सगळे बंच माझ्याकडे आहे. आता तुम्ही फार सुंदर प्रश्न केला की तुम्ही अर्ज दाखल केला काय, कारण लोकांसांगे ब्रह्मज्ञान असं व्हायला नाही पाहिजे. मी सुद्धा अर्ज माझ्या मुलाचा दाखल केला होता राईट टू एज्युकेशनमध्ये. मुलाचा यासाठी केला की न्यायालयाला विद्यार्थ्यांचा निकाल 1 वर्षाच्या आत लावणं अपेक्षित असतं, आणि म्हणून माझ्या मुलाचा अर्ज केला होता. मला पूर्ण कल्पना होती की माझा अर्ज फेटाळला जाणार आहे, तरीही मी अर्ज केला. परंतु जेव्हा आमची सुनावणी झाली एसडीओ समोर, एसडीओला माझ्या अर्जामध्ये त्रुटी काढता आली नाही, परंतु त्यांनी मला दिशाभूल करणारं उत्तर देऊन माझा अर्ज फेटाळला. मला तो अपेक्षितही होता, कारण मला हे पक्का माहीत होतं की कारण एसडीओ काही करू शकणार नाही, तो शासनाच्या आदेशाच्या पुढं त्याला काम करता येत नाही. परंतु जेव्हा माझी सुनावणी झाली, माझ्या अर्जामध्ये त्रुटी जरी त्यांना काढता आली नसली तरी त्यांनी जो अर्ज फेटाळला तो कशाच्या मुद्द्यावर फेटाळला, त्यांनी मला एकच सांगितलं, तुम्ही केंद्रामध्ये ओबीसीमध्ये येता, महाराष्ट्र राज्यामध्ये NT मध्ये येता, आणि म्हणून तुम्ही NTचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी फेर अर्ज करावा. थोडक्यात मला त्यांनी गाईड केलं आहे, मला त्यांनी सजेस्ट केले की बाबा तुम्ही असं नाही, हे नका, हे घ्या. परंतु मी मागणी कशाची केली होती? STच्या प्रमाणपत्रासाठी. आता मी त्यानंतर न्यायालयात जायला हवं होतं, गोष्ट खरी आहे, काही कालांतर मी जाणारच आहे, तो भाग नाही. पण का थांबलो? यासाठी मी थांबलो की आमची जी न्यायालयाची जी आमच्या अहिल्यादेवी पुण्यश्लोक प्रबोधिनी जे काही मंच आहे, जे तुम्ही आत्ता बोललात माझ्याशी, त्यांनी जो न्यायालयामध्ये लढा उभा केला, त्या काळात मला माहिती नव्हतं की यांनी काय दाखल केलेले आहे, मागणी काय केलेली आहे. कारण समाज बांधवावर विश्वास तर ठेवावाच लागणार आहे ना, आणि म्हणून त्याची वाट पाहत आम्ही बसलो. परंतु खेदानं मला थोडंसं वाईट असंही वाटलं, कारण मी जेव्हा ही केसचा अभ्यास केला त्याच्यामध्ये कुठेही 6 सप्टेंबर 1950च्या अध्यादेशाची वाच्यता नाही आहे, ना की आरक्षण देत असताना ज्या ज्या गोष्टीचा विचार घेऊन त्यामध्ये डॉक्युमेंट्सची कमतरता आहे असं तुम्हाला म्हणायचं? डॉक्युमेंट्सची तर कमतरता मला जाणवली सर, परंतु सगळ्यात महत्त्वाचं मागणी तुमची काय आहे, आणि मागणीला अनुरूप तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागतात. तुमची मागणी काय महत्त्वाची, ती महत्त्वाची. मागणी एक आहे पण डॉक्युमेंट्स मात्र आता माझ्या माहितीप्रमाणे तो जो त्यांचा मुद्दा आहे की धनगर महाराष्ट्रात नाही आणि म्हणून धनगरांना घ्या, असं तुम्ही म्हणू शकत नाही. तो न्यायालयाचा अधिकार पण नाही. एखादा शब्द किंवा मी जसं म्हणालो ही जमात नाही म्हणून ही घ्या, तर त्याची अशी डायरेक्ट न्यायालयाला घेण्याचा अधिकार नाही. तो संसदेचा भाग आहे, आणि संसदेमध्ये एखाद्या नवीन, मी जसं तुम्हाला म्हणालो की साधर्म्य असणाऱ्या समाजाचा समावेश होत नसतो, तर त्याला परत त्या समाजाचा मागासवर्ग आयोग गठीत करून त्याचा अभ्यास करून आरक्षण द्यावं लागतं सर. आणि म्हणून हा प्रश्न धनगराचा नाहीच आहे. ही मागणी मला काही माझ्या बुद्धीला पटली नाही. जिथपर्यंत माझा अभ्यास आहे भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत, धनगर आरक्षणाच्या बाबतीत, तर मला असं वाटतं की धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये थोडासा सुद्धा आडसर नाही आहे, ना रचा आहे ना डचा आहे. कारण इंग्रजीमध्ये काय आहे हे फार महत्त्वाचं नाही आहे. आज रोजी सुद्धा आजच्या तारखेत जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स काढाल, केंद्र सरकारचे किंवा महाराष्ट्र शासनाचे जरी राजपत्र तुम्ही आज रोजी काढले, तर इंग्रजी भाषेमध्ये शब्द तुम्हाला 36 नंबरवर DHANGAD दिसेल, धनगड दिसेल, आणि मराठीमध्ये देवनागरी लिपीमध्ये स्पष्ट धनगर आहे, तिथं डी दिलेलं नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला काही अडचण नाही, कारण तो काय तुम्हाला ड शब्द अडचणीत आणणारा नाही आहे. असं नाही आहे की धनगर नाही, धनगर आहे. कोण आहेत मी तुम्हाला एकाच वाक्यात सांगतो सर. माझं म्हणणं असं आहे की हे जे डॉक्युमेंट्स आहे हे धनगरांचे, धनगर कसे ST मध्ये येतात याचे पुरावे आहेत, आणि मी धनगर आहे, मला माझं प्रमाणपत्र द्या. महाराष्ट्रात धनगर आहेत का नाहीत ते शोधित तुम्ही बसा, ते मला कशाला सांगताय? नाही, मागच्या वेळेसच त्यांनी महाराष्ट्रात एकही धनगड नाही असं त्यांनी कोर्टाला ॲफिडेव्हिट दिलं होतं. मात्र आता धनगर म्हणूनच मला वाटतं की कोर्टात केस चालू. कसं आहे सर, परत एकदा मुद्दा माझा लक्षात घ्या, महाराष्ट्रात धनगड आहेत की नाही जरी असले, मी एवढं याच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, जरी महाराष्ट्रात धनगड असले तरी धनगरांना प्रमाणपत्र मिळत नाही. ते धनगर यांनाच मिळतं, हे दाव्यानुसार सांगतो मी तुम्हाला. ते कसं, परत लक्षात घ्या,
अहो आज रोजी इंग्रजीमध्ये एका ठिकाणी धनगर शब्द आला, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन जेव्हा कोर्टामध्ये होत असतं ते कसं होईल? मी जसं म्हणालो आरक्षण काय असंच डायरेक्ट तुमचं नाव टाकलं का 36 नंबरला एसटीच्या अध्यादेशामध्ये? नाही, त्याचा अभ्यास केलेला आहे मागासवर्ग आयोगानं. मग त्या मागासवर्ग आयोगानं जो अभ्यास केला तो धनगराचा केला का धनगरांचा केला हे पाहावं लागेल कोर्टामध्ये. मग ते अभ्यास करत असताना मी जसं म्हणालो की आरक्षण देत असताना 1950ला 6 सप्टेंबर 1950ला जेव्हा आरक्षण दिलं गेलं एस टीचं धनगरांना, तर तेव्हा कुठली जनगणना विचारात घेतलेली? भारतीय राज्यघटनेच्या कलम 246-69 नुसार 1931ची. मग 1931च्या जनगणनेमध्ये तुम्हाला शोधावं लागेल तिथं धनगड आहे का धनगर आहे. कळलं माझं म्हणणं? कारण तिथं DHANGAR आहे, धनगर आहे. अर्थात या महाराष्ट्रात जरी धनगड असले तरी त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही. मिळेल कोणाला? धनगरांना मिळतं, हे लक्षात असू द्या. म्हणून त्या शब्दाची तुम्हाला अडचणच नाही. ते आम्हाला सांगू पण नका महाराष्ट्रात धनगर आहेत का नाही, ते तुम्ही शोधित बसा, असं माझं मत आहे. गेल्या 2 दिवसापूर्वी शिंदे सरकारने शक्ती प्रदत समिती गठीत केलेली आहे, शक्ती प्रदत नावाची. तर ती धनगर आरक्षणावरती इथून पुढे काम करून धनगर आरक्षण जसं लवकरात लवकर अंमलबजावणी त्याची करता येईल त्याबद्दल समिती गठीत केलेली. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर ही सगळी दिशाभूल आहे आणि मी त्यांना दोष देणार नाही. मीही तिथं असलो तर तेच केलं असतो, तो राजकारणाचा भाग आहे. माझं एक मत आहे, समाजानं घटना साक्षर होणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर मी जर तुमची दिशाभूल केली, माझा राजकीय फायदा घेण्यासाठी मी करणार आहे आणि तुम्ही जर भरकटत झालात तर तो माझा दोष नाही. मी माझ्या हितासाठी करत असतो. प्रत्येक माणूस स्वतः पुढे जाण्यासाठी, स्वतः सक्सेस होण्यासाठी तो त्याच्या पद्धतीने लढत असतो. तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही काय म्हणून आमच्या तोंडा म्हणजे आम्ही जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवता? तुम्ही शोध घ्या ना, तुम्ही कुठं आहात? अहो इथं समिती गठीत करायचं कारणच नाही ना. मी तुम्हाला म्हणालो की जर एखाद्या जमातीला नव्याने आरक्षण हवे असेल तर समिती गठीत करून त्याचा अभ्यास करावा लागतो. धनगरांचा तो विषयच नाहीये. म्हणजे हा फक्त राजकारण करण्याचा आणि समिती स्थापन अगदी करून अगदी अगदी फक्त वेळ काढण्यासाठी समिती स्थापन हो, केली. अगदी 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 खरं आहे. लक्षात घ्या. गंमत असे आज रोजी मी तुम्हाला एकच मुद्दा सांगतोय. प्रत्येक धनगराने, फक्त हटकर असो का धनगर असो, आणि हटकर बांधवाने माझी परत एकदा विनंती आहे, तुम्ही हे लोकांच्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्हाला लोक भयकायला लागले किंवा माझ्या आता लोक म्हणतात, मला मेसेज आले बरेच, सर आमच्या आमचं जे TC आहे, आमचं जे खासरापत्र आहे याच्यावर हटकर नोंद आहे, धनगर कुठंच नाही, माझी वंशावळी हटकर आहे आणि तुमच्या अध्यादेशामध्ये तर धनगर लिहिलेलं आहे. म्हणजे अर्थात आम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही. लक्षात घ्या, धनगर जमात ही मुख्य जमात आहे आणि त्याच्या पोट शाखा ह्या हटकर वगैरे वगैरे. तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. फक्त वेट करा आणि एकच करा, कोणावर विश्वास न ठेवता पहिले तुम्ही प्रमाणपत्रासाठी अर्ज करा. लागणाऱ्या प्रमाणपत्राच्या अर्जासाठी जे पुरावे लागणार आहेत तुम्हाला मी द्यायला तयार आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही पहिले अर्ज करा. जरी न्यायालयात केस असेल, काही लोकांचं म्हणणं आहे की आमची न्यायालयात केस आहे. हा बाबा, न्यायालयात जरी केस असेल तरीही तुम्हाला न्यायालय घरी प्रमाणपत्र आणून देत नाही. उदाहरण देतो तुम्हाला तरीही प्रमाणपत्रासाठी अर्जच करावा लागतो. सोपं सांगतो सर. धनगर समाजानं हा विचार केला पाहिजे की जेव्हा तुम्हाला NTचं आरक्षण दिलं गेलं, NTचं आरक्षण दिल्याच्यानंतर काही तहसीलदारांनी किंवा SDOनं तुमच्या घरी प्रमाणपत्र आणून वाटप केली का? त्यासाठी तुम्ही अर्जच केला ना सर. त्यासाठी समाजाने अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण सविस्तर आमच्यासोबत चर्चा केली. धनगर शक्ती न्यूजला चर्चा करण्यास तुम्ही तुमचा अनमोल वेळ दिला त्याबद्दल धनगर शक्ती आपले आभार व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार.